टेस्ट मध्ये बघा आपल्याला मी करा आणि हा फोन घेऊन जा. आवाज म्यूट करा रे. एक मिनिट हा, खूप कॉल येत आहेत, जरा मी म्यूट करतो. ओके, सर्वांना येतोय आवाज माझा आता व्यवस्थित? हो सर. हो सर. सर. सर्वात आधी पहिला क्वेश्चन, फर्स्ट क्वेश्चन आपण इथे बघणार आहोत. क्वेश्चन काय आहे बघा, 58,500 58,555 अपॉन 1000 ही संख्या जी आहे ती दशांश अपूर्णांकात लिहायला सांगितलेली होती. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला ही जी काही संख्या आहे डेसिमल पॉइंट मध्ये घ्यायची असेल तर याचं कन्वर्जन होणार आहे 5.855. ऑप्शन नंबर ठीक आहे, 4 फक्त प्रश्न आता या प्रश्न ऑप्शन नंबर 4 मध्ये याचं करेक्ट उत्तर तुम्हाला दिलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. 3,420 या संख्येला खालीलपैकी कोणत्या अंकाने पूर्ण भाग जाईल? 3,420 इज डिव्हिजिबल बाय विच ऑफ द फॉलोइंग डिजिट? बघा, तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर ही जी संख्या आहे इथे ऑप्शन नंबर 1 त्याचं उत्तर येणार आहे. का? त्याचं कारण सांगतो बघा, या सर्व नंबरने हा जो काही नंबर आहे हा तुमचा डिवाइड होतो, याच्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट याला लागू होत्या. बाकी इथे बघा या ठिकाणी तुमचा हा नंबर 7 ने डिवाइड होत नाही, त्यामुळे हा ऑप्शन कट होतो. त्या ठिकाणी खालचा जो काही नंबर आहे तो 249 ने पण डिवाइड होत नाही, त्यामुळे हा पण ऑप्शन कट होतो. आणि त्याच्या खालच्या ऑप्शन मध्ये 7 आहे, त्यामुळे हा पण ऑप्शन कट होतो. म्हणून ऑप्शन नंबर फक्त जो काय आहे फर्स्ट त्याच्यामध्ये बघा 3,04,20 यामध्ये जर पहिला ऑप्शन घेतला, पहिल्या ऑप्शन मध्ये 10 दिलेला आहे. 10 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते आपल्याला? इफ द नंबर्स युनिट प्लेस हॅव 0 then the number is also divisible by 0. सो आपल्याला काय करायचंय, या नंबरची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपण बघणार आहोत. बघा, मग आपण या नंबरची जर डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघितली तर 10 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते किंवा 10 ची कसोटी काय सांगते की ज्या संख्येच्या शेवटी 0 असेल त्या संख्येला काय होतो, 8 ने पूर्ण भाग जातो. मग या संख्येला काय होणार आहे, 8 ने पूर्ण भाग जाणार आहे. ठीक आहे, कारण या नंबरचा युनिट प्लेस तो काय आहे, तो आहे 0. त्यानंतर बघा पुढे पुढचा नेक्स्ट नंबर आहे त्यातला, म्हणून हा नंबर इथे बघा युनिट प्लेसला 0 आहे, म्हणून हा नंबर 10 ने डिवाइड होईल. त्यानंतर युनिट सेकंड त्यातला जो काही नंबर होता तो होता 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते, लास्ट डिजिट जो आहे 02468 असेल तर तो नंबर काय होतो, डिवाइड होतो. कशा डिवाइड होतो, तर तो नंबर आपला डिवाइड होत असतो 2 ने. सो या नंबरचे बघा युनिट प्लेसला 0 आहे आणि डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते, 2 ची कसोटी की ज्या संख्येच्या शेवटी 2, 4, 6, 8 आणि 0 यापैकी कोणताही अंक आल्यास त्या संख्येला काय होतो, 2 ने पूर्ण भाग जातो. ठीक आहे, म्हणून इथे 2 ने सुद्धा या संख्येला भाग जातो. त्यानंतरचा पुढचा नंबर बघा, पुढचा नंबर आहे 5. तर एखाद्या नंबरला 5 ने भाग द्यायचा असेल तर त्या संख्येच्या शेवटी काय असला पाहिजे, तर त्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातो. इफ द नंबर्स युनिट प्लेस हॅव 0 और 5 देन द नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 5. सो याचं उत्तर आहे नंतर आहे 4. कुठल्याही 4 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते बघा, की ज्या नंबरच्या शेवटी काय असेल, ज्या 4 लास्ट 2 डिजिट जर 4 ने डिवाइड होणारे असतील तर तो नंबर 4 ने डिवाइड होतो. या नंबरचे लास्ट 2 डिजिट काय आहे, तर या ठिकाणी नंबर जो आहे त्या नंबरची लास्ट 2 डिजिट आहे 20, म्हणून हा नंबर काय होणार, डिवाइड होईल. कशाने, तर हा नंबर डिवाइड होईल तुमचा 4 ने. ठीक आहे, त्यानंतरचा बघा 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते, इफ द नंबर्स ऍडिशन इज डिव्हिजिबल बाय 3 देन द नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3. सो त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे
ऑप्शन जे काय आहे 3 + 4 + 2, आन्सर काय असणार आहे? तर आन्सर येणार आहे 9. ठीक आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 जो आहे तो करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 3. सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या आणि सर्वात लहान संयुक्त संख्या यांचा गुणाकार किती? व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ लार्जेस्ट 2 डिजिट प्राईम नंबर अँड द स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर? सो बघा, आपण या ठिकाणी 2 डिजिट प्राईम नंबर जो आहे, बिगेस्ट प्राईम नंबर आहे 97, अँड स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर जर विचारला कुठला, तर तो आहे 2 डिजिट. सो स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर जो आहे तो, सॉरी, व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ द लार्जेस्ट 2 डिजिट प्राईम नंबर अँड द स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर? स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर कुठला आहे? तर तो आहे 4. सो 97 इंटू 4 करा. 4 होता 28, कॅरी आला 2, 4 9 36, 36 + 2, आन्सर येते 388. सो आपलं उत्तर असणार आहे 388. सगळ्यात 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आणि सर्वात लहान संयुक्त संख्या यांचा गुणाकार विचारला होता. ठीक आहे. चला आता पुढे बघूया. नेक्स्ट क्वेश्चन. 8.25 ही संख्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकात दाखवा. राईट 8.25 इन मिक्स फ्रॅक्शन. बघा, 8.25 मिक्स फ्रॅक्शन मध्ये दाखवायचं असेल तर कशा पद्धतीने आपण दाखवणार आहोत? तर 8.25 मिक्स फ्रॅक्शन मध्ये दाखवायचं असेल तर आपण लिहिणार 25/100. पण आता आपल्याला माहिती आहे 25 आणि 100 हे दोघेही काय होतात? तर हे दोघेही नंबर तुमचे कुठल्या टेबलमध्ये येतात? 25च्याच टेबलमध्ये येतात. म्हणून 25 25, 25 काय होतात? तर 100. सो याचा आन्सर काय असणार आहे? 8 इंटिजर 1/4. सो आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. 8 संख्यांची सरासरी 20 आहे आणि आणखी 2 संख्यांची सरासरी 40 आहे. तर या सर्व संख्यांची सरासरी किती असेल? द ॲव्हरेज ऑफ 8 नंबर इज 20. बघा, 8 संख्यांची सरासरी 20 आहे, आणखी 2 संख्यांची सरासरी 40 आहे. तर या सर्व संख्यांची सरासरी किती असेल? द ॲव्हरेज ऑफ 8 नंबर इज 20 अँड द ॲव्हरेज ऑफ 2 मोर नंबर इज 40. सो व्हॉट विल बी द ॲव्हरेज ऑफ ऑल 10 नंबर्स? ठीक आहे. मग आपण काय करणार आहोत? तर या ठिकाणी तुम्हाला जो काही नंबर दिसतो आहे या नंबरमध्ये बघा, 8 संख्यांची सरासरी किती आहे? 20 आहे. म्हणजे त्या 8 संख्यांची बेरीज. 8 numbers average is 20. So that 8 numbers addition is 8 into 20. Answer is 160. त्या 8 संख्यांची बेरीज किती झाली आहे? तर ती असेल 160. आता काय करायचंय तुम्हाला? तर आता पुढे बघा, आणखी 2 संख्यांची सरासरी 40 आहे. 2 मोर नंबर्सची ऍडिशन काय असणार आहे? 40. सो ऍडिशन नाही दिली, ऍव्हरेज दिलं आहे. सो 2 into 40 करा. आन्सर काय येणार आहे? 80. आता हे जे काय आहे हे टोटल 10 नंबर होणार आहेत आणि यांचे जे ऍडिशन आहे ती ऍडिशन असणार आहे 240. जर आपण या नंबरला ऍडिशनला जर 240ला जर 10 ने डिवाइड केलं, कारण आपला नंबर ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय आहे? ऍव्हरेज इज इक्वल टू ऑल नंबर्स ऍडिशन, ऑल नंबर्स ऍडिशन अपॉन टोटल नंबर. हा आपला फॉर्म्युला आहे, बरोबर. मग आपल्या ऑल नंबर्सची ऍडिशन म्हणजे सर्व संख्यांची बेरीज किती झाली आहे? ती आहे 240. त्याला डिवाइड बाय काय करणार आहोत? आपण 10 करणार आहोत. ठीक आहे. मराठीमध्ये सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज आणि त्याला भागिले खाली काय करणार आहोत? एकूण संख्या. बघा, मग आता सर्व संख्यांची जर तुम्ही बेरीज केली तर ती येते 240. 240 ला भागिले 10 केलं तर काय होणार? डिवाइड केल्यानंतर हा 0 कट 0 कट, आन्सर येणार आहे 24, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेलं होतं.
सर्वांना कळतंय का प्रश्न? पुढचा प्रश्न आहे 3/5 प्लस 6/7 ऍडिशन करायचे आहे तुम्हाला. मग कशा पद्धतीने ऍडिशन करणार आहोत आपण, तर यासाठी काय करायचं तुम्हाला, नंबर जे आहे त्या नंबर्स मध्ये घ्यायची क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे 3 × 7 प्लस 6 × 5 आणि डिनॉमिनेटरला करायचंय आपला 5 × 7. सो हे केल्यानंतर आन्सर काय येते, 3 × 7 21 प्लस 6 × 5 30 आणि डिनॉमिनेटरला 5 × 7 35 होतात. या नंबरची जर आपण ऍडिशन केली तर ती येते 51 आणि आन्सर येणार आहे 51/35, जे आपला ऑप्शन नंबर फर्स्ट मध्येच हे आन्सर आपल्याला दिलेलं होतं. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. या ठिकाणी आपला पुढचा प्रश्न काय असणार आहे, तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे 300/20 मायनस 20/40. बघा, ज्यावेळेस डिनॉमिनेटर सेम नसतो त्यावेळेस आपण काय करतो, तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला काय करायचं आहे. बघा, इथे आधी आपण डिव्हायडेशन करून घेणार आहोत. 0 0 कट, 0 0 कट. 2 च्या टेबलमध्ये 2 आणि 4 हे दोघेही नंबर येतात. यांना जर डिवाइड केलं तर काय उत्तर येईल, तर आपलं उत्तर येईल 2 आणि 2 2 4. सो आता हे डिवाइड झाल्यानंतर आपला नंबर होणार आहे 3/2 मायनस 1/2. या ठिकाणी बघा, तुमचे जे काही नंबर आहे, सॉरी 300 आहे, 300/20 होतात. सो 0 कट केल्यानंतर इथे हा 0 कट होईल, 30 ॲज इट इज राहणार. नंबर राहणार आहे 30 मायनस अपॉन 2 मायनस 1/2. आता हा जो काही नंबर आहे 30, डिनॉमिनेटर ज्यावेळेस सेम असतो त्यावेळेस आपण काय करतो, तो 1 टाइम लिहितो, म्हणजे 2 ॲज इट इज लिहिणार. आणि आता काय करायचंय, 30 - 1 करणार. सो आन्सर येणार आहे 30 - 1 29, 29/2. हे असेल आपलं करेक्ट आन्सर. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा जो काही प्रश्न आहे तो सोडवायचा होता. लक्षात येत आहे का सर्वांना? हो सर. सर तुम्ही त्याचे सर. 0 0 का कट तुम्ही त्याचे आपला 0 0 का कट केले? आपला रूलच तो आहे ना. जर इथे आपण काय केलं, 10 ने डिवाइड केलं. 0 कट केले म्हणजे आपण त्यांना 10 ने डिवाइड केलं. 10च्या टेबलमध्ये तुमचा इथे 300 होता की नाही, 300 आणि हा इथे 20 होता. या दोघांना 10 ने डिवाइड केलं तर काय होणार, 10 2 20 होईल आणि 10 3 30 आणि हा राहिलेला 0 त्याच्यावर लिहा. आलं का 30/2. इथे पण तुमचा 20/40 होता. तो आपण या दोघांना 10 ने डिवाइड केलं तर काय आन्सर येतं, 10 2 20 आणि 10 4 40 होईल. तुम्ही येथे डायरेक्ट 20 ने पण डिवाइड करू शकता. 21 20 आणि 22 40 असं जरी केलं तरी चालेल. कळालं का? 20 1 सर. 20 आणि 20 2 40. आपण हो सर. तिला काय झालं राज, काय अडचण तुझी? करू शकतो ना. काय काय? हा, आणि पाचव्या सगळ्या प्रश्नामध्ये भागिले 10 का बरं केला सर? भागिले 10 का केला, त्याचं कारण असं आहे. पाचव्या प्रश्नात, पाचवा प्रश्न पुढे जा. 7वा प्रश्न. अरे डिवाइड 10 याच्यासाठी केलं की संख्या छोटी होती ना. जेवढी संख्या छोटी करणार, जेवढी संख्या शॉर्ट करणार, तेवढ्या आन्सर तुमचं फास्ट येणार. जेवढी संख्या मोठी घेणार तेवढ्या आन्सर तुमचं लेट येणार. आणि संख्या पण मोठ्या मोठ्या असणार. आलं का लक्षात? पाचवा प्रश्न. पाचवा गणित. पाचवं गणित. पाचवा गणित कुठे गेलं? काय सांगितलंय, 8 संख्यांची सरासरी 20 आहे आणि 2 संख्यांची 40 आहे. मग मला सांगा, आधीच्या संख्या किती होत्या? 8. या 2 10. त्यांनी काय विचारलंय, सर्व 10 संख्यांची सरासरी विचारली ना. ऑल 10 नंबर विचारले होते ना. मग तुमचे हे 10 नंबर झाले ना. आपला फॉर्म्युला काय सांगतो, ऍव्हरेज इज इक्वल टू ऑल नंबर्स ऍडिशन डिवाइड बाय टोटल नंबर, किंवा सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागली एकूण संख्या. मग एकूण संख्या 10 होत्या ना, म्हणून 10 ने भागलं. आलं का सर लक्षात? मला संयुक्त संख्या म्हणजे नाही समजले. संयुक्त संख्या म्हणजे कंपोजिट नंबर. मी त्याच्यासाठी व्हिडिओ पाठवतो ग्रुपवर. जरी नाही समजलं तर मग मला नंतर कॉल करून विचार, मी तुला समजून सांगेल. संयुक्त संख्या म्हणजे थोडक्यात अशा संख्या की ज्या संख्यांचे 2 पेक्षा जास्त डिवायझर असतात, किंवा ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त संख्येने भाग जातो. आलं का लक्षात?
जसं 4 आहे, 4 कुठल्या नंबरने डिवाइड होतो? 1, 2 आणि 4. तर या नंबरला आपण म्हणतो कंपोजिट नंबर किंवा संयुक्त संख्या. ठीक आहे. सर मी परीक्षा सोडवत तर मला चूक आले होते. जे चूक वगैरे काही येत नाही. एखादा प्रश्न हे असेल, जे काही तुम्हाला मी सांगितलंय, जर कुठला एखादा प्रश्न तुम्हाला रॉंग असेल तर तुम्ही काय करायचंय, ते नोटबुक मध्ये लिहून ठेवायला सांगितलेलं आहे. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलंय की प्रत्येक पेपरमध्ये मी तुम्हाला 1 किंवा 2 प्रश्न, 2 तर शक्यतो देत नाही, एखादा प्रश्न असा असतो की ज्याचं उत्तर ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसतं, पण त्याचं उत्तर तुम्ही क्लिक केल्यानंतर त्याचं उत्तर तुम्हाला वेगळं दिसतं. ते का करतो ते पण सांगितलंय. तुमच्यातलेच काही हुशार विद्यार्थी असे असतात, तुम्हाला मी त्याचं हे पण दाखवेल प्रूफ, की ते काय करतात, आधी पेपर जो आहे ना तो 1 किंवा 2 मिनिटात सोडवून टाकतात आणि नंतर परत सेकंड टाइम पेपर सोडवतात आणि घरच्यांना पण फसवतात आणि मला दाखवतात की सर बघा आम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळाले. सो त्यामुळे तुमचा मी शिक्षक आहे एवढं लक्षात ठेवा. तुम्ही आत्ता क्लास करताय, मी 15 वर्षापासून क्लास घेतोय. मी काय आज 1-2 वर्षापासून नाही घेते क्लास. आलं का लक्षात? सो तुमचा नंबर यायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला किती मार्क्स पडतात आणि तुम्ही किती अभ्यास करतात हे या पेपरमधून टेस्ट केलं जात असतं. तुम्हाला मी हे पण दाखवलेलं आहे, मी जी पण टेस्ट बनवत असतो या प्रत्येक टेस्टमध्ये असं नाही की कायम तोच पेपर असणार आहे. मी दरवर्षी पेपर नवीन सेट करत असतो. तुम्हाला हे पण सांगितलंय की या पेपरमध्ये जे काही प्रश्न असतात ह्या सगळ्यांचं जे काही डिस्क्रिप्शन आहे किंवा जे काही रिझल्ट आहे तो माझ्याकडे इमिजिएट येत असतो. तुम्हाला रिझल्ट जर दाखवला तर तुम्हाला गंमत पण दाखवतो. या ठिकाणी बघा, आता इथे मला एक सांगा, आता विद्यार्थी दाखवतो तुम्हाला गंमत. मला एक सांगा, हे बघा हे कोण आहे? आलोक. या आलोकचा पेपर किती वेळा झालेला आहे? 20 प्रश्न. याने किती वेळा सोडवले? 1 मिनिट 33 सेकंदात सोडवले. एवढ्या फास्ट पेपर सोडून होतो का तुमचा? होतो का? नाही. आता हे बघा, हे कोण आहे? आदित्य रसाळ. याने 2 तास पेपर सोडवला, 2.5 तास जवळजवळ. बरोबर? म्हणजे सगळ्यात महत्वाचं कसं आहे की तुम्ही कशा पद्धतीने पेपर सोडवतात हे सगळं याच्यात दिसत असतं. आता तुम्हाला आणखी एक दाखवतो नमुना. हे बघा हा. मला एक सांगा, हा जो पेपर आहे याने किती वेळा सोडवलाय? 8 सेकंदात सोडवलेला आहे. 8 सेकंदामध्ये पेपर सोडून होतो का रे कोणाचा? हा एक नमुना पहा पुढचा. 31 सेकंदात पेपर सोडवलाय. बरोबर? हा बघा 1 मिनिट, 1 मिनिट. बरोबर? एवढ्या फास्ट पेपर सोडून होतं? वाचून तरी होतो का पेपर? नाही होत ना? हा बघा 23 सेकंदात पेपर सोडवणारी. यांचे एकदा पेपर बघायचे, नंतर परत पेपर बघायचे. हा 55 सेकंदात पेपर सोडवणारा. मला आता सांगा, एवढ्या फास्ट पेपर सोडून होतो का? तुम्ही जे दाखवलं. या हुशार मुलांचे पेपर एवढ्या फास्ट झाले कसं काय? म्हणजे काहीतरी गडबड आहे का नाही? प्रश्न आहे का नाही गडबड? प्रश्न सुद्धा वाचून होत नाही आणि यांचा पेपर सोडून होतो. तुम्ही हे बघा, सगळ्यात महत्वाचं, तुम्ही किती वाजता पेपरला बसता, किती वेळात पेपर सोडून होतो, हे सगळं माझ्याकडे सेव्ह असतं. त्याच्यामुळे असं अजिबात समजायचं नाही की सरांनी पेपर बघितला नाही. तुम्ही हे बघा, मी कोणाच्याही नावावर जरी क्लिक केलं तर आता समजा अथर्वचा पेपर बघूया आपण. या अथर्वाने किती वेळात पेपर सोडवलाय? 20 पैकी 18 मार्क्स मिळाले. किती वेळात पेपर सोडवलाय हे माझ्याकडे सगळं डाटा सेव्ह असतो. कोणता प्रश्न चुकलाय, त्याचं काय उत्तर करेक्ट पाहिजे होतं आणि काय रॉंग पाहिजे होतं हे सगळं माझ्याकडे असतं. फक्त एवढंच आहे की जे तुम्हाला मी दाखवत नाही. अलग लक्षात. सो त्याच्यामुळे तुमचा पेपरमध्ये कुठला प्रश्न करेक्ट आलाय, कुठला चुकालाय हे मी बघत असतो. सो त्याच्यामुळे असं कोणीच समजायचं नाही की सर आपला पेपर बघत नाही, आपण किती वेळा सोडवलाय, काय सोडवलाय. तुम्ही पेपर सबमिट केला
की लगेच तुम्हाला तुमचा स्कोर पण दिसतो आणि दुसरी गोष्ट त्याच मिनिटाला तो स्कोर माझ्याकडे इथे सेव्ह होतो. तुम्हाला मी आधीच सांगितलंय, तुम्ही काय अभ्यास करा, तुमचा काय स्कोर आहे, मागच्या टेस्टमध्ये किती मार्क मिळाले, या टेस्टमध्ये किती मिळाले, हे सगळं माझ्याकडे सेव्ह असतं. सो त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे, पेपर सोडवताना काळजीपूर्वक सोडवायचा. टाइमपास पेपर सोडवणार तर मार्क्स सुद्धा तसेच पडणार आहे. जो पण प्रश्न अडला, जो टॉपिक तुम्हाला समजला नाहीये, असे प्रश्न सगळ्यांनी कंपल्सरी लिहून ठेवायचे नोटबुकमध्ये. जे आपण प्रत्येक सोमवारी तुम्हाला समजून सांगत असतो ते व्यवस्थित समजून घ्यायचे. काही अडचण असेल, नाही समजत आहे, तर ते असे व्यवस्थित विचारून घ्यायचे. कळालं का? जो विचारून घेईल त्याला व्यवस्थित लक्षात येईल. ज्याला नाही समजले त्यांनी ते नोटबुक मध्ये लिहून ठेवत जायचे. जर नाही लिहिले तर मात्र तुम्हाला माहिती काय होत, तुम्ही विसरून जाता. तर त्याच्यामुळे कंपल्सरी ही गोष्ट लक्षात ठेवायची. चला पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण, जास्त वेळ न घालवता. प्रश्न आहे 55 भागिले 5855 अपॉन 100 किंवा 100 ही संख्या दशांश अपूर्णांकात दाखवा. एक्सप्रेस द नंबर 5855 अपॉन 100 ॲज अँड डेसिमल फ्रॅक्शन. सो ही डेसिमल फ्रॅक्शन मध्ये आपल्याला शो करायची आहे. सो नंबर जो आहे तो आपण राईट करणार आहात. डिनॉमिनेटरला 100 आहे. तुम्हाला मी एक सांगितलं होतं, जर डिनॉमिनेटर तुमचा या पद्धतीत असेल तर आपण काय करत असतो, जेवढे त्यानंतर झिरो असणार, वन जेवढे झिरो असणार तेवढं काय करणार, आपण डेसिमल पॉईंट देणार. सो इथे पॉईंट दिल्यानंतर नंबर तयार होणार आहे 58.55. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत, प्रश्न क्रमांक 9. 45/5 प्लस 42/7. काय करायचं आहे, इथे डिवाइड करून घ्या. 5 on the 5, 5 9 जा 45, 7 on the 7, 7 6 जा 42. आन्सर काय येणार, 9 प्लस 6. वन डिनॉमिनेटर सेम आहे, तसंच लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. आन्सर इथे 15. सो हे ऑप्शन तुम्हाला सेकंड मध्ये, सॉरी, हा ऑप्शन सेकंड मध्ये तुम्हाला ते दिलेलं होतं. इथे 16 दिलंय का? अच्छा, जर कोणाचं 16 दिलं असेल तर ते रॉंग दाखवत असेल. याचं उत्तर काय होतं, ऑप्शन 15 उत्तर होतं. ठीक आहे, अलग लक्षात सर्वांना? हो सर. हो सर. सगळ्यात महत्वाचं, प्रश्न तुमचं उत्तर करेक्ट आहे, पण तुम्हाला ऑप्शन मध्ये देताना इथे वेगळं दाखवलं असेल. ठीक आहे, ते कशामुळे दाखवलंय तुम्हाला मी आत्ताच त्याचा नमुना दाखवला, किती वेळात पेपर सोडवतात तुम्ही. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जो काही पेपर सोडवतात यातले प्रश्न व्यवस्थित राईट करत चला. तुम्हाला समजून दिल्यानंतर पण मी सांगितलंय, ज्यावेळेस सोमवारी आपण कुठलाही होमवर्क तुम्हाला देत नाही. का देत नाही, तर हे प्रत्येक प्रश्न प्रत्येकाने क्वेश्चन पेपर मध्ये अशी क्वेश्चन बँक बनवा किंवा एक नोटबुक ठेवत जायची वेगळी, की जी आपली दर शनिवारी जी टेस्ट होती, ही शनिवारची होणारी टेस्ट, तुम्हाला आलेले न आलेले प्रश्न हे वेगळे व्यवस्थित लिहून ठेवायचे. सोमवारी समजून सांगितल्यानंतर मी जे काही स्पष्टीकरण तुम्हाला देत असतो, हे प्रत्येक स्पष्टीकरण नोटबुक मध्ये व्यवस्थित राईट करत जायचं, पाठ करत जायचे ते प्रश्न, आणि तशाच पद्धतीच्या मनाने घेऊन आणखी तुम्हाला मनाने घेऊन प्रश्न सोडवता येतात का नाही ते बघायचे. चालेल. चला आता पुढचा प्रश्न बघूया. 2565.8 मायनस 35.598. बघा, डेसिमल फ्रॅक्शन मध्ये तुम्हाला मी सांगितलं, ज्यावेळेस इथे नंबर असा असेल त्यावेळेस पॉईंट खाली बरोबर पॉईंट आला पाहिजे. आता इथे काहीच नंबर नाही, म्हणजे इथे झिरो घ्यायचे. आता झिरो घेतल्यानंतर काय होणार हा नंबर, तर बघा, या ठिकाणी झिरो घेतल्यानंतर इथे डिवाइड होत नाही, म्हणून इथे काय घेणार, 10 घेण्यासाठी इकडून घ्यावं लागलं आपल्याला 9, इकडे घ्यावं लागेल 9 आणि कॅरी येईल या 8 कडून, म्हणजे नंबर होणार आहे 7. बरोबर. आता बघा, या ठिकाणी जो तुमचा नंबर आलेला आहे 10 - 8 केला तर उत्तर किती येते, 10 - 8 2, 9 - 5 4, 9 - 9 0, 7 - 5 2, पॉइंट ऍज इट इज, 5 - 5 0, 6 - 3 3, 5 ऍज इट इज, 2 ऍज इट इज. सो युअर नंबर इज 2530.2042. सो हे आन्सर तुम्हाला दिलेलं होतं ऑप्शन नंबर थर्ड मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 28,432 या संख्येला 5 ने पूर्ण भाग जाण्यासाठी त्या संख्येतून कमीत कमी किती वजा करावे
what is the minimum number that should be subtracted from the number 28,432 to make divisible by 5? आता ही टेस्ट त्याच मुलांना सोडवता येईल ज्यांना 5 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लर्न असेल. काय सांगते 5 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट किंवा 5 ची कसोटी, की ज्या संख्येच्या शेवटी म्हणजे युनिट प्लेसला जर तुमचा नंबर 0 किंवा 5 असेल तर नंबर 5 ने डिवाइड होतो. इफ द नंबर्स युनिट प्लेस हॅव 0 और 5 देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 5. मग आता या ठिकाणी नंबर दिला आहे 2. जर आपण या नंबर मधून 2 मायनस केला किंवा लेस केला तर आपला नंबर काय होणार आहे? यातून जर 2 वजा केला तर आपला नंबर होईल 28,430, 28,430. युनिट प्लेसचा नंबर 0 होईल, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर सेकंड हे आपलं करेक्ट आन्सर असेल. पुढचा क्वेश्चन आहे 27 इंटिजर 125 अपॉन 100 ही संख्या दशांश अपूर्णांकात दाखवा. एक्सप्रेस द नंबर 27 इंटिजर 125 अपॉन 100 ॲज अँड डेसिमल फ्रॅक्शन. कसं दाखवणार? तर तुम्हाला मी सांगितलं होतं इथे ज्यावेळेस पॉईंट आफ्टर 2 नंबर असतील तर आपला नंबर काय होणार आहे? तर आपला नंबर होतो 27. आता यांना जर 100 ने डिवाइड केलं असतं तर 1.25 आलं असतं. काय आलं असतं? 1.25. मग 27 ऑलरेडीच आहे, याच्यामध्ये जर 1.25 ऍड केली तर तुमचा नंबर काय होतोय? तर तुमचा नंबर होईल 28.25. बरोबर? असं होईल ना? नाही, एक मिनिट पुन्हा एकदा करून बघूया आपण. इथे काय होईल? 2700 प्लस 125. कारण आपल्या कसोटी टेस्ट काय सांगते आपल्याला, आपण फॉर्म्युला शिकलो होतो. हा नंबर म्हणजे तुमचा इंटेजर आहे, हा न्यूमरेटर आणि हा डिनॉमिनेटर. बरोबर? मराठीमध्ये याला पूर्णांक म्हणतो. नंतरचा नंबर आहे अंश आणि छेद. याचं ज्यावेळेस तुम्ही रूपांतर करतात त्यावेळेस आपला फॉर्म्युला काय सांगतो? तर फॉर्म्युला आहे इंटेजर इंटू डिनॉमिनेटर प्लस न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. मराठीमध्ये घ्यायचं झालं तर पूर्णांक गुणिले छेद अधिक अंश, आणि डिनॉमिनेटरला काय घेणार? तर डिनॉमिनेटरला घेणार आहोत आपण छेद. मग आता हे जर सोडवलं तुम्ही तर उत्तर काय येतं तुमचं? तर या ठिकाणी बघा याचा आन्सर येणार आहे तुमचं इंटेजर किंवा पूर्णांक म्हणजे काय आहे? तो आहे 27 इंटू 100 प्लस न्यूमरेटर आहे 125 आणि डिनॉमिनेटरला 100 ॲज इट इज. हे सोडवल्यानंतर होईल 2700 प्लस 125 डिवाइड बाय 100. आन्सर काय येते? आन्सर येणार 5 ॲज इट इज, 2 ॲज इट इज, 7 प्लस 1 8, आणि हा नंबर येणार आहे 2825 अपॉन 100. आता तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस पण नंबर मध्ये काय असतं, पॉइंट इथे 100 असेल तर या ठिकाणी हा जो काही नंबर आहे हा काय होणार आहे? पॉइंट नंतर त्याचे उत्तर देताना लिहायचे आहे 2 शून्य सोडून द्यायचे, 2 पाठीमागून घर सोडून द्यायचे आणि मग पॉइंट द्यायचा. का? कारण 100 वर 2 झिरो आहे, जेवढे झिरो असणार तेवढे बॅक साईडने काउंट करायचे 1 2. जिथे नंबर एंड होणार तिथे पॉइंट द्यायचा. आता ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र पर्यायात माझ्याकडून एक प्रिंटिंग मिस्टेक, रायटिंग मिस्टेक काय झाली आहे की इथे 22.25 दिलेलं होतं. याच्याऐवजी उत्तर काय पाहिजे होतं? तर याच्याऐवजी उत्तर पाहिजे होतं 28.25. हे असणार करेक्ट आन्सर, जे पर्यायामध्ये किंवा ऑप्शन मध्ये मी रॉंग दिलेलं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे 59.2 मल्टिप्लाय 6.8. बघा तुम्हाला मी सांगितलं होतं ज्यावेळेस असं पॉईंटची मल्टिप्लेशन येईल त्यावेळेस नॉर्मली मल्टिप्लेशन करून घ्यायची. नॉर्मली मल्टिप्लेशन म्हणजे काय? 592 अपॉन मल्टिप्लाय 68 करायचं आहे. कसं करणार? 8 टू द 16, 8 9 दा 72, 72 प्लस 1 73, 8 5 दा 40, 40. 1 मिनिट पुन्हा एकदा करतो. 8 टू द 16 कॅरी आलेला आहे 1, 8 9 दा 72, 72 प्लस 1 73, कॅरी आला 7, 8 5 दा 40, 40 प्लस 7 47. त्यानंतर इथे 0 घ्या. 6 टू दा 12, कॅरी आला 1, 6 9 दा 54, 54 प्लस 1 55, कॅरी आला 5, 6 5 दा 30, 30 प्लस 5 35. या नंबर्सची करायची आपल्याला ऍडिशन. 6 5 12 9, 5 प्लस 4 9 प्लस 1 10 आणि हा 4. आन्सर आलाय 40 40
6256. बघा तुमचं ज्यावेळेस हे आन्सर येतं या मल्टिप्लिकेशनचं, तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे पॉइंट आफ्टर नंबर काउंट करायचे. इथे पॉइंट आफ्टर इथे 1 नंबर आहे आणि इथे पॉइंट आफ्टर 1 नंबर आहे. टोटल पॉइंट आफ्टर असणारे नंबर आहे 2. मग बॅक साइडने काउंट करा 1 2. ज्या ठिकाणी 2 नंबर संपले तिथे पॉइंट देऊन टाका. सो आपलं उत्तर आहे 402.56. हे ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये तुम्हाला दिलेलं होतं. समजतंय का सर्वांना? हो सर. यस सर. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. पुढचा प्रश्न आहे 2565.855 मायनस 58.912. काय करणार आहोत आपण? सगळ्यात महत्वाचं 5 मायनस 2 3, 5 मायनस 1 4, 8 मायनस 9 होत नाही. इथे नंबर असणार आहे 18. इकडे कॅरी दिला म्हणून 4. 18 मायनस 9 9. पॉइंट ऍज इट इज. 4 मायनस 8 होत नाही. इकडे घेणार 5. इथे घेणार 14. 14 मायनस 8 6. 5 मायनस 5 0. 5 2 ऍज इट इज. सो आन्सर आलेला आहे आपलं 2506.943. जे ऑप्शन नंबर कुठे दिलेला आहे बघून घ्या. आहे का याच्यात ऑप्शन मध्ये? हा, ऑप्शन नंबर 4 मध्ये याचं उत्तर होतं, पण उत्तरामध्ये देताना इथे हा ऑप्शन दिला होता जे रॉंग होतं. सो आपलं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 4 हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 2565.855 प्लस 58.912. आता याची जर ऍडिशन केली तर आन्सर काय येते? तर याचा आन्सर बघा 5 प्लस 2 7. कुठे गेलं रे? हा, 5 प्लस 2 7, 5 प्लस 1 6, 8 प्लस 9 17, कॅरी आला 1, 8 प्लस 5 13, 13 प्लस 1 14, पॉइंट ऍज इट इज. 6 प्लस 5 11, 11 प्लस 1 किती होतात? 12, कॅरी आला 1, 5 प्लस 1 6 आणि हा 2. आन्सर आहे 2624.767, जे आपल्याला ऑप्शन नंबर सेकंड मध्ये दिलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे हा तुमच्या समोर. एका क्रिकेट खेळाडूच्या 24 इनिंगच्या धावांची सरासरी 28 आहे. त्याने 25व्या इनिंग मध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी 29 होईल? अ क्रिकेटर ॲव्हरेज 28 रन्स इन 24 इनिंग्स. इफ ही स्कोर 25th इनिंग्स, हाऊ मेनी रन्स विल हिज स्कोर विल बी? 29. तर अशा एक्झाम्पल मध्ये सगळ्यात महत्वाचं काय करायचं, जो काही खेळाडू आहे त्याने टोटल किती इनिंग्स खेळल्या, इनिंग्स म्हणजे काय, एवढ्या मॅच खेळलेल्या आहेत, बरोबर, आणि त्याचा ऍव्हरेज स्कोर दिलेला आहे. ऍव्हरेज स्कोर किती आलेला आहे? 28. म्हणजे जर त्याच्या टोटल स्कोरची जर आपल्याला ऍडिशन बघायची असेल तर ती काय येणार? 24 मल्टिप्लाय 28 करावं लागणार आहे. मग 24 मल्टिप्लाय 28 केलं तर आपलं उत्तर काय येतं रे? बघा 24 मल्टिप्लाय तुम्ही जर 28 केलं तर तुमचं उत्तर येईल 672. काय आन्सर येणार आहे? 672 हे तुमचं आन्सर येईल. हे काय झालं? त्याच्या 24 मॅच त्याने खेळलेल्या आहे आणि सरासरी 28 रन, म्हणजे एका मॅच मध्ये 28, अशा 24 मॅच मध्ये टोटल स्कोर किती झाला? 672. आता काय झालं, त्यांनी सांगितलं की त्याने 25व्या मॅच मध्ये किती स्कोर केला, तर त्याचं ऍव्हरेज जे आहे ना, ते ऍव्हरेज काय झालं पाहिजे, तर ते ऍव्हरेज 29 झालं पाहिजे. मग काय करायचं? 25 मल्टिप्लाय 29 करायचं. आन्सर काय होईल रे? 25 जर मल्टिप्लाय तुम्ही 29 केलं तर तुमचं आन्सर येतं 725. बरोबर. मग आता मला सांगा, हे त्याचे 24 मॅचचे स्कोर आहे, बरोबर, आणि हा त्याचा 25 मॅचचा स्कोर तयार होईल, बरोबर. म्हणजे त्याचा अर्थ काय रे? जर तुम्हाला यांच्यातला तुम्ही जर डिफरन्स काढला तर हा डिफरन्स काय असणार आहे? त्याचा जो काही 29 नंबरची जी काही मॅच असणार आहे त्यातला स्कोर असेल का नाही? मग आपण डिफरन्स काढूया. 725 मायनस 672. जर आपण हा डिफरन्स काढला तर 5 मायनस 2 होतील 3. इकडे कॅरी होत नाही. 12 मायनस 7 करा. 12 मायनस 7 केले तर 5 आणि 6 मायनस 6 0. म्हणजे तुमचं उत्तर काय येतंय? तर त्याचा जो काय स्कोर असणार आहे तो किती असणार आहे 25th मॅच मध्ये?
तर तो असणार आहे 53, जे आपल्याला ऑप्शन नंबर डी मध्ये दिलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. 84/12 डिवाइड बाय 35/42 कसं सोडवणार? तर याच्यासाठी काय करणार? 84/12 मल्टिप्लाय 42/35. काय करायचं? डिवायडेशनचं साइन काढून मल्टिप्लाय वापरायचं आणि जो काही नंबर आहे तर रेसिप्रोकल घ्यायचा. रेसिप्रोकल म्हणजे काय? गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त काय असतो? 35/42चा खाली डोकं वर पाय करा म्हणजे संख्या उलटी करा. आता सोडून घ्या उदाहरण. हे दोघे नंबर डिवाइड होतील. 12 12 12 7 होतात 84. त्यानंतर इथे हे दोघे नंबर 7 ने डिवाइड होतात. 7 5 35 आणि 7 6 होतात 42. त्यानंतर बघा काय करायचंय आता? तर यांच्या डायरेक्टली मल्टिप्लिकेशन होईल. 7 मल्टिप्लाय 6 आणि खाली येणार 5 मल्टिप्लाय 1. आन्सर येणार 7 6 42 आणि 5 ॲज इट इज येतील. सो 42/5 हे आन्सर तुमचं असणार आहे, जे तुम्हाला सेकंड ऑप्शन मध्ये होतं. बरोबर ना? 8284 6. सो आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर, इथं फर्स्ट उत्तर होतं करेक्ट, इथे देताना सेकंड उत्तर करेक्ट दिलं होतं, हे रॉंग होतं. ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. 45/5 प्लस 42/7 काय करायचं आहे? इथे बघा 5 1 5 5 9 45 7 1 7 7 6 45 9 प्लस 6 केलं तर उत्तर येतं 15. सो आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 15 हे करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 0.2 मल्टिप्लाय 0.008 ही मल्टिप्लिकेशन 8 टू द 16 करा. जेवढे पॉइंट नंतर नंबर आहे इथे काउंट करा 1 आणि हे 3. 1 प्लस 3 किती झाले? 4 नंबर झाले. नंबर संपलाय म्हणून पॉइंट द्यायच्या आधी इथे 0 घ्या आणि इथे 0 लिहा. सो ऑप्शन नंबर थर्ड तुमचं उत्तर असेल. आणि लास्ट एक्झाम्पल बघा. 1.25 ही संख्या व्यवहारी अपूर्णांकात दाखवायची आहे. कशी दाखवणार? तर त्यासाठी काय करायचं आहे? व्यवहारी अपूर्णांकात दाखवताना 1.25 म्हणजे काय असणार? 125/100 असेल. आता ह्या नंबरला जर आपण डिवाइड केलं तर डिवाइड केल्यानंतर नंबरचं उत्तर काय येईल? कोणत्या नंबरने हे नंबर डिवाइड होतात? तर हे दोघे 25 ने डिवाइड होतील. 25 फायदा 125 होईल आणि 25 फोरदा होतील 100. सो आन्सर असेल 5/4. अशा प्रकारे हे उत्तर तुम्हाला दिलेलं होतं ऑप्शन नंबर 3 मध्ये. सो लक्षात ठेवा, अशा पद्धतीने तुमचं उत्तर आलेलं आहे ऑप्शन नंबर सॉरी, अशा पद्धतीने तुम्हाला ही टेस्ट देण्यात आली होती. सर्वांनी ती व्यवस्थित सोडवली असेल असं मी समजतो. काही विद्यार्थी टेस्ट सोडवत नाही. त्यांच्या पालकांनी लक्षात ठेवा, जर तुम्ही टेस्ट सोडवली नाही तर तुमच्या मुलाची प्रगती तुम्हालाही कळणार नाही आणि मलाही कळणार नाही. सो सगळ्यात महत्वाचं आहे टेस्ट सोडवली गेली पाहिजे. सगळ्यांनी ही टेस्ट लिहून दिल्यानंतर राईट करायची आहे. इथे आपण थांबणार आहोत.